हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत ऑक्टोबर 2025 हा महिना प्रत्येक राशीसाठी कसा जाणार आहे, याची जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये सिंह राशीसाठी हा महिना कसा जाणार आहे ऑक्टोबर 2025 ते आपण बघणार आहोत. सो सगळ्यात आधी थँक्यू सो मच, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि मला जेव्हा मेसेज येतात की तुम्हाला ते आवडत आहे, तुम्हाला माझी बोलण्याची पद्धत आवडते, एखादा साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ जर उशीर आला तेव्हा मेसेज येतात, कॉल येतात की कधी येणार आहे माझा नवीन व्हिडिओ. तर तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो. थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती खूप खूप प्रेम करत राहा. मी पण सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येत जाईन. बुक ऑफ आन्सर्सची सिरीज सगळ्यांना खूप आवडली आहे, त्याच्यामुळे आपण ते आता यावेळेला महिन्याच्या राशी भविष्यामध्ये आपण इन्क्लूड करतोय. काय करणार आहोत आपण, सगळ्यात शेवटी बुक ऑफ आन्सर्समधनं बघणार आहोत की येणाऱ्या भविष्य काळामध्ये जगता वागताना तुमच्यासाठी ॲडवाईस काय आहे, मॅप रोड कसा असणार आहे तुमचा, ते आपण बघणार आहोत. तर आपण नेहमीप्रमाणे टॅरोट कार्ड रिडिंगनी बघणारच आहोत की काय घडणार आहे, त्यानंतर आपला गुरुचा संदेश आणि त्यानंतर एंजल संदेश आणि मग बुक ऑफ आन्सर्स. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आप्तस्वकीयांना हा फॉरवर्ड करा. ज्यांची सिंह रास असेल त्यांना फॉरवर्ड करा. सो आपण याच्यामध्ये काय काय कव्हर करणार आहोत, तर तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, त्यानंतर करिअर, बिझनेस आणि हेल्थ, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. ऑक्टोबर 2025 हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे ते आपण बघतोय. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आलेलं आहे की तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनरवरती तुमचे बरेचसे पैसे खर्च होणार आहेत. पार्टनरला जेव्हा तुमच्या जोडीदाराला जेव्हा आर्थिक गरज भासणार आहे तेव्हा तुम्ही त्यांना उपयोगी पडणार आहात आणि अर्थात ही प्रत्येकाच्या एक प्रेमाची दाद असते. सो एकमेकांना सांभाळून घेणं हेच खरं प्रेम. सो वेळ येणार आहे त्यांना आर्थिक मदतीची आणि तेव्हा तुम्ही त्यांना उपयोगी पडाल. त्यानंतर आलेला आहे कार्ड कशामध्ये, फायनान्सेसमध्ये. फायनान्सेसमध्ये सध्या कोणताही महत्त्वाचा डिसिजन घेऊ नये असं एक ॲडव्हाईस असलेलं हे कार्ड आहे. युजली हे हेल्थचं कार्ड असतं. जेव्हा खूप जास्त एक्झर्शन होतं तेव्हा माणूस आजारी पडणार असतो तेव्हा हे कार्ड येतं. आर्थिक गोष्टींच्या बाबतीत हे कार्ड आलं आहे, याचा अर्थ काय आहे, खूप जास्त ज्या गोष्टींमध्ये श्युअरिटी नाही अशा ठिकाणी बळे महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका, नाहीतर नंतर पस्तावायची वेळ येईल. हे त्यानंतर करिअरचं कार्ड आलं आहे, ज्याच्यामध्ये हॅपी फॅमिली आली. सो करिअरमध्ये कदाचित तुम्ही ज्या गोष्टीसाठी थांबला होता तितके दिवस, ती मनासारखी गोष्ट होणार आहे. प्रमोशन असेल किंवा जॉब चेंज असेल किंवा पूर्ण फॅमिलीसोबत कुठे व्हावं लागणार असेल जॉबसाठी, तर त्या घटना सिंह राशीच्या लोकांसोबत घडण्याच्या खूप जास्त चान्सेस आहेत ऑक्टोबरमध्ये. बिझनेसमध्ये काही दिवसांपूर्वी जो काही तुम्हाला लॉस बेअर करावा लागला होता, तर तेच उगाळत बसू नका. नवीन संधी तुमच्या आजूबाजूला आहेत त्या पण पहा. ज्या संधी निघून गेलेल्या आहेत त्याच्यावरती विचार करून बसण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला पुढचं पाऊल टाकण्याची वेळ आता आलेली आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये आलेलं आहे की तुमची ज्या गोष्टीचा जे एखादा रिपोर्ट असेल किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला आजपर्यंत भीती वाटत होती, तर तुम्हाला या महिन्यामध्ये कळेल की ती उगाचच वाटत होती. असं काही घडणार नाही आहे ज्याच्यामुळे तुम्हाला मनाला, शरीराला कोणत्याही प्रकारच्या वेदना होतील. ठीक आहे, तो हेल्थ चांगलं राहणार आहे सिंह राशीच्या लोकांची, असं मी हे कार्ड बघून सांगू शकते. तर बऱ्यापैकी सुंदर आलेत कार्ड्स. पण फायनान्स रिलेटेड खूप महत्त्वाचे डिसिजन घेऊ नका. आणि बिझनेस रिलेटेड आलंय की बिझनेस रिलेटेड काय आलं होतं की नवीन संधी कशा आपल्याला शोधून काढता येतील ते बघा. ठीक आहे, आता आपण बघूया तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे. गुरूंचा संदेश तुमच्यासाठी ऑक्टोबर महिन्यासाठी काय आहे ते आपण बघू. गुरु असतात, ते तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल तरी आज साई टॅरोच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत त्यांचा संदेश काहीतरी पोहोचतोय. आपण बघूया काय आहे हा संदेश. एक आहे बी कंटेंट आणि एक आहे सिंथेसिस. बी कंटेंट म्हणजे काय, बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव, डू नॉट कॉवेट बिलॉंगिंग्स ऑफ अदर. ओके, स्वतःकडे जे आहे
त्याच्यात धन्यता माना, दुसऱ्याचं ओरबडून घेऊ नका. या महिन्यामध्ये तुमच्यासाठी हा संदेश आहे. म्हणजे स्वार्थी विचार, अप्पलपोटेपणा याच्यापासून या महिन्यामध्ये लांब राहा असं गुरु म्हणतात. सिंथेसिस, ऑल ट्रूली स्पिरिच्युअल पाथ्स लीड टू गॉड. म्हणजे काय, की तुम्ही कोणत्याही देवाला, जसं मी आता म्हटलं, गुरु असतात, कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला त्यांचा मेसेज येऊ शकतो. सो तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो एका ईश्वरापर्यंतच पोहोचतो. त्यामुळे ज्याही देवावर तुमचा विश्वास आहे त्याचा मार्गावरती जाऊन चांगली कार्य करा असं तुम्हाला गुरूंना सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं आवडीचं एंजल्स ॲडवाईस. सो एंजल्स ॲडवाईसमध्ये 3 प्रकार असतात. ठीक आहे. एक असणार आहे येस नो क्वेश्चन, एक असणार आहे टाइम कार्ड्स आणि एक असणार आहे ॲडवाईस. तर बघूया तुमच्यासाठी एंजल्सचा काय ॲडवाईस आहे या महिन्यासाठी. कॉम्प्रोमाइज. काही गोष्टींमध्ये ना तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. माझंच खरं म्हणून चालणार नाही. तेव्हा कुठे ती सिच्युएशन सॉल्व्ह होईल. जी काही तुमच्या मनात टेन्शन आहे ती कशी हँडल करायची त्याचं उत्तर आलेलं आहे कॉम्प्रोमाइज. आता कोणताही एक असा प्रश्न करा ज्याचं उत्तर ना एखादी गोष्ट कधी घडणार टाइम कार्ड्समध्ये आपण विचारणार आहोत. सो कोणताही असा प्रश्न करा, जॉब कधी लागेल, लग्न कधी होईल, बाळ कधी होईल, काही पण असेल ना तर तो प्रश्न करा. आपण उत्तर बघूया काय येतं कार्ड्समधून. नॉट द राईट टाइम. सो आत्ता तुम्ही या गोष्टीवर जास्त विचार करू नका. ही वेळ या गोष्टीवर विचार करण्याची नाही आहे किंवा ही गोष्ट घडणार नाही आहे आत्ता. जवळपास लवकरच्या एका कालावधीमध्ये एवढ्यात त्या गोष्टी घडणार नाहीत असं दिसते. नव आपण बघणार आहोत येस नो मध्ये तुमच्या प्रश्नाचं काय उत्तर येतं. ठीक आहे. मनामध्ये कोणताही प्रश्न करा ज्याचं उत्तर येस नो मध्ये येईल. तो माझ्यावर प्रेम करतो का, ती माझ्यावर प्रेम करते का, किंवा काही जॉब लागणार आहे का वगैरे काही जे असेल ते विचारा. आपण बघूया. येस. तो एक सुंदर कार्ड आलेला आहे होचं. सो खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन एंजल्सनी केलेलं आहे. आता आपण बघूया बुक ऑफ आन्सर्समधून. जसं मी म्हटलं होतं की येणाऱ्या ऑक्टोबर 2025 मध्ये तुमच्यासाठी ना बऱ्याच घटना प्रत्येक माणसासोबत घडत असतात. तर यातला जो मेसेज आहे ना तो शार्प डोक्याने लक्षात ठेवा. तुमच्यासाठी ॲडवाईस काय आलेली आहे. ठीक. पहिलं तर नो मॅटर व्हॉट, ज्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देत आहे त्याला लोक काय म्हणतात त्याच्याशी काय देणं-घेणं ठेवू नका. ऑफकोर्स म्हणजे पुन्हा याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा विश्वास दिसतो की तुम्ही जे काम हाती घेतले त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. द बेस्ट सोल्युशन मे नॉट बी द ऑब्वियस वन. डोळ्यांना दिसतं ते चकाकतं ते सोनं नसतं म्हणतात ना, तसंच. म्हणजे तुम्हाला वाटेल की हे आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, पण कधी कधी ना जे दिसतं तेच नसतं. तो वेगळ्या प्रकारे विचार करा, जरा वेगळ्या धाटणीचा विचार करा असं आपल्याला युनिव्हर्स सांगते. यू मे हॅव टू ड्रॉप अदर थिंग्स. त्यागाची तयारी ठेवा. तुम्हाला काही गोष्टींमध्ये त्याग करावा लागणार आहे. आणि एक्सपेक्ट टू सेटल. हे लवकरच सगळं खूप छान होणार आहे, सेटल होणार आहे. ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल इतर व्हिडिओंप्रमाणेच. सो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या मित्रमंडळी, आप्तस्वकीयांसोबत आपलं चॅनल पोहोचवा. थँक्यू सो मच.